आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी विजयाण्णा बोराडे, कमलकिशोरजी कदम, बाबूरावजी कदम या कार्यक्रमातले ज्यांचं भूषण केला ते आदरणीय पुरस्कार देऊन सन्मान केला ते आदरणीय पन्नालालजी सुराणा, डॉक्टर लोखंडे, डॉक्टर दत्ता भगत, व्यासपीठावरील आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, आज या निमित्तानं काय बोलायचं हा प्रश्न आहे. मला का पुरस्कार मिळाला याचंही मला काही लक्षात येत नाही. आणि एवढंच आहे की मराठवाडा हा मागासलेला आपण म्हणतो, पण तो प्रतिकूल परिस्थितीमुळं या परिस्थितीवर मात करण्यासाठी हा प्रयत्नशील असा हा भाग आहे. त्यात पुन्हा उस्मानाबाद जिल्हा हा आवर्षण प्रदेश आहे आणि त्यामुळं तिथं अधिक प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की पूर्वीच्या काळात सुद्धा शिक्षणाचं प्रमाण मराठवाड्यात सगळ्यात जास्त उस्मानाबाद जिल्ह्यात होतं, कारण त्यांना त्यातून मार्ग नव्हता. आणि मराठवाड्याचा खरा आता प्रश्न काय असेल तर तो पाणी प्रश्न आहे. आपण पाणी निर्माण करू शकत नाही, पण पाणी आहे त्या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं एवढंच आपल्या हातात आहे. आणि त्या दृष्टीनं काम करणारे आज ज्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला ते जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन यात काम केलेले विजयाण्णा बोराडे आणि पन्नालालजी सुराणा यांच्या उपस्थितीत आणि अण्णाच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा मला अधिक आनंद आहे. कारण मी जे या काळात काम केलंय ते पाणी व्यवस्थापनावर जास्त काम केले. साखर कारखाना चालवत असताना नेहमी दुष्काळाशी, निसर्गाशी आणि सरकारी धोरणाशी सामना करावा लागतो. डबल संकट आहे साखर कारखानदारी पुढं. आणि त्याच्यात आपण पाण्याशिवाय कारखाना कसा चालवायचा, कारण गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघितला तर मराठवाड्यातला पहिला कारखाना एकच कारखाना होता. तेव्हा सुद्धा उसाअभावी कारखाना बंद ठेवावा लागत होता आणि कर्नाटकातून आणावा लागत होता. आज 50 वर्षानंतर कारखाने भरपूर झाले, पण आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. 2 वर्षापूर्वी अतिरिक्त उसाचा मराठवाड्यात प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्याच आधी वर्ष असं होतं की उसाअभावी कारखाने बंद ठेवावे लागले. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात आता 30-40 कारखाने आहेत, पण 3 वर्षापूर्वी एकही कारखान्याला पुरेल एवढा ऊस त्या परिसरामध्ये नव्हता. आणि त्यामुळं जलव्यवस्थापन पण हाच आपला प्रमुख प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले. आम्ही सुरुवातीला पाण्याअभावी कारखाना बंद राहू नये म्हणून उसातल्या पाण्याचा 70% उसात पाणी असतंय आणि मग ते पाण्याचा ते पाणी कंडेन्स करून त्या पाण्याचा पुनर्वापर करून बाहेरून पाणी न घेता उसाच्या पाण्यावर कारखाना चालवायचा आपण प्रयत्न केला आणि त्यात आपल्याला यश मिळालं. दुष्काळी परिस्थितीत आपण ऊस या वर्षी लावला आणि पुढच्या वर्षी मोडला तर ते शेतकऱ्याला परवडत नाही. आणि म्हणून जेव्हा दुष्काळ असतो त्या काळामध्ये 3 महिने पाऊस नसला तरी ऊस जिवंत कसा ठेवायचा आणि पाऊस पडेपर्यंत तो जिवंत ऊस ठेवला तर खोडवा कमी जरी प्रमाण झालं उत्पादन तरी तो खोडवा जगू शकतो आणि त्याच्यातून उत्पादन काढू शकतो. म्हणून आम्ही 12 वर्षापूर्वी 10,000 एकरावर असा प्रयोग केला आणि अजिबात पाणी नसताना सुद्धा हा ऊस जगवायचा प्रयोग केला. आणि ते करत असताना मग कमी पाण्यासाठी कसा ऊस टिकवायचा, त्यात काय काय करायचं याचं तंत्रज्ञान शेतकरी शिकला आणि त्यामुळे आता कमी पाण्यावर ऊस उत्पादन करण्याला शेतकरी ट्रेंड झाला आणि त्यामुळं
पश्चिम महाराष्ट्रापेक्षा सुद्धा आपल्या भागातला शेतकरी हा प्रतिकूल परिस्थितीमुळं त्याच्यावर मात करण्याच्या दृष्टीनं तयार झालेला आहे. साखर कारखान्यात अशी परिस्थिती आहे की आपल्याला मराठवाड्यात दोन संकटाशी तोंड द्यावं लागतं. एक निसर्ग आणि दुसरं सरकारी धोरणं. सरकारची धोरणं इतकी अस्थिर असतात की वेळोवेळी ती बदलत जातात. सरकारनं प्रोत्साहन दिलं वीज निर्मिती करा आणि एक काळ असा आला की लोक कारखान्याने वीज उत्पादनासाठी कोट्यावधी खर्च देऊन सरकार वीज घ्यायलाच तयार झालं नाही. 2 वर्षे ते उत्पादन वाया गेलं. इथेनॉलला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आणि आता सिरपपासून ज्यूसपासून इथेनॉल करायला बंदी घातली. त्यामुळे या धोरणामुळं आपल्याला हा सगळा प्रश्न निर्माण होतो. ऊसाच्या शेतीवर असं आहे की सरकार रॉ मटेरियलला मिनिमम प्राईस ठरवतंय. गेल्या 4-5 वर्षात दरवर्षी काही ना काही किंमत वाढवली. FRP वाढवायला हरकत नाही, पण ती FRP देण्यास एवढं फिनिश प्रॉडक्ट जी साखर आहे त्या साखरेला दर दिला पाहिजे. म्हणजे रॉ मटेरियलला मिनिमम प्राईस, फिनिश प्रॉडक्ट त्याला प्राईस वाढू द्यायची नाही. कधी विकायची, काय विकायची हेही सरकार ठरवणार. आणि यामुळे हे उत्पादन खर्च आणि याच्यातला जो फरक आहे तो कुठंच येत नाही. अशा प्रकारचा कुठल्याही क्षेत्रातला उद्योग जगभरावरती कुठं नसेल. कारण आपल्याला रॉ मटेरियल स्टॉक करता येत नाही. फिनिश प्रॉडक्टला मिनिमम प्राईस, त्याला प्राईसला बंधन आहे. आणि मग रॉ मटेरियलची कॉस्ट देण्याकरता कर्ज घेऊन ती रॉ मटेरियलची कॉस्ट द्यायची किंवा सरकारकडून कर्ज घेऊन ते फेडत बसायचं. अशा पद्धतीनं हा धंदा चालू शकत नाही आणि त्यामुळं ह्या अनेक अडचणी येतात. परंतु आपल्याकडं ऊसाशिवाय दुसरं पीक परवडत नाही. एक तर कोण शेती करत नाही आणि उद्या ऊस पीक जर अडचणीत आलं तर शेती करायचंच बंद होईल आणि मग शहरं सगळी गर्दी होऊन बकाल होऊन जातील. त्यामुळं मूलभूत धोरणात्मक विचार करायला पाहिजे. गेल्या 40 वर्षात 50 वर्ष जवळजवळ मी या क्षेत्रात आहे. सहकारात राजकारण आणायचं नाही हे सूत्र आहे आणि त्या दृष्टीनं कारण साखर कारखाना हा प्रपंच आहे. शेतकरी जसा आपला प्रपंच करतो त्या पद्धतीने कारखाना हा त्यांचा सामुदायिक प्रपंच आहे. त्यांनी आपल्याला विश्वस्त म्हणून तिथं नेमलंय. ही जाणीव ठेवून सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काम करत आलो. पारदर्शक कारभार आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन कामकाज केलं तर या काळात सुद्धा लोक समजून घेतात, लक्षात ठेवतात. आणि आज आपण बघतो की कुठल्याही निवडणुकामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली. निवडणुका आल्या की पैशाचा वारेमाप खर्च होतो आणि पैशाशिवाय निवडणूक नाही, पैशावर मतदान होतं असं पण म्हणतो. परंतु लोक, सर्वसामान्य माणूस बोलत नसला तरी तो सगळं समजून घेतो आणि समजून हे करतो. या काळात आम्ही जवळजवळ कारखान्याच्या 4 निवडणुका हे 0 बजेटमध्ये लढवल्या आणि लोकांनी 70% मतदान घेऊन आमचे पॅनल 4 वेळेला निवडून दिले. या काळात हे शक्यच नाही असं लोकांना वाटते, पण हे शक्य करून दाखवलंय आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांनी. आणि म्हणून आपण ज्याला म्हणतो ज्याला काही कळत नाही, जो बोलत नाही, तो खरा हुशार आहे. तो सगळं बघतो आणि त्याप्रमाणे त्याला त्याची जाणीव असते. आणि या पद्धतीनं आपण या क्षेत्रात काम केलं. आपण मागासलेलं भाऊ म्हणले तसं आपला भाग मागासलेला आहे, त्याला नैसर्गिक कारणं आहेत. लोक कर्तृत्ववान आहेत, अधिक कार्यशील आहेत. साखर उद्योगात सुद्धा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आपल्या भागातली कारखानदारी चालवणारी मंडळी ही अधिक सक्षम आणि अधिक काळजीपूर्वक चालवतात, अभ्यासपूर्वक चालवतात. परंतु निसर्गाची येण्याची साथ नसल्यामुळे आपण अडचणीत येतो आणि त्या माध्यमातून आपला हा उद्योग चालू आहे. सहकाराशिवाय सर्वसामान्य माणसाला पर्याय नाही. पण आज सगळीकडे खाजगीकरणाचं वार चालू आहे आणि मग हे सगळे कारखाने जवळजवळ सहकारी अर्धे बंद झाले.
म्हणजे मोठमोठ्या लोकांनी इंडस्ट्रियलिस्टनी हे ताब्यात घेतलंय आणि एक काळ असा येईल की सहकारी किती दिवस टिकेल याला काही सांगता येत नाही. आणि मग लोकांनी ठरवलं तरच ही सहकारी चळवळ सहकारी कारखानदारी टिकून राहणार आहे. या निमित्तानं त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी विचार करावा. या निमित्तानं आमचा सन्मान केला MGM मॅनेजमेंटनं, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्याचे आभार मानतो. या सगळ्या सन्मानाला माझा सन्मान झाला असला तरी मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या मागे कुठला पक्ष नाही, कुठले नेते नाही, माझ्या मागे सर्वसामान्य माणसं आहेत. म्हणून इथं जे सगळे लोक आहेत, आता साधारणपणे आमच्या परिसरातली बरीच मंडळी इथं आली आहेत. ही जी टीम आहे आमची, जी काही अपेक्षा न करता आपापला उद्योग संसार करून उरलेल्या वेळात हे सार्वजनिक काम करतात, अपेक्षा ठेवत नाहीत आणि सगळ्यांच्या दृष्टीनं काम हवं अशी मदत करतात. त्या दोघांचाही हा सन्मान आहे. आपण या परिस्थितीत सन्मान केला, विजय अण्णाच्या हस्ते सत्कार केला. कमलबाबू आणि अंकुशराव कदम आणि MGM टीमचे मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या 2 शब्द संपतो.